नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अतुल भातकडे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आलोय. विषय आहे रिअलिस्टिक थिंकिंग, म्हणजे वास्तववादी विचारसरणी कशी असावी. वास्तववादी विचारसरणीमुळे तुम्ही तुमचं स्वप्न कसं सत्यात उतरवू शकता. तर इथे सांगायचं झालं तर आपण जेव्हा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असतो तेव्हाचा साइन थीटा वेगळा आणि शाळा कॉलेज नंतरचा साइन थीटा वेगळा. म्हणजे जसं आपण मोठं होत जातो तसं आपल्या विचारसरणीमध्ये बदल पडतो. वास्तववादी विचारसरणीचा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा असतो. मित्रांनो, इथे रिअलिस्टिक चेक म्हणजे थिंकिंग कशी चेक करायची, तर आपण एखाद्या गोष्टीची अपेक्षा केली, आशावादी असलो तर असं होईल का, असं शक्य आहे का, तर या आशावादीचा रिअलिस्टिक थिंकिंग मध्ये म्हणजे सहभाग नसतो. रिअलिस्टिक थिंकिंग मध्ये त्याचं काही घेणं देणंच नसतं ऍक्च्युली. तर आशावादी काय असतं की तुम्ही एखादी होप्स केली, आशा केली की आता इथे उदाहरण द्यायचं झालं तर आदरणीय धीरूभाई अंबानी साहेब त्यांनी जुनागड जे तिथे एक तीर्थक्षेत्र आहे तिथून खरं तर ते भजी वडी विकायचा एक व्यवसाय सुरू केला. विचार तिथून ते पेट्रोल पंपवरती कामाला गेले. नंतर 1958 मध्ये त्यांनी रिलायन्स कॉर्पोरेशनची स्थापना केली. म्हणजे जो थॉट होता रिअलिस्टिक थॉट होता. असं नाहीये की त्यांना एका दिवसात ते गोष्ट शक्य झाली. त्यांचा जो रिअलिस्टिक थॉट होता, थिंकिंग होती, ती एवढी स्ट्रॉंग होती की त्यांनी ते प्रत्यक्षात उतरवलं. मग हे उतरवण्यासाठी त्यांना असं नाही की निगेटिव्ह थॉट आले नाहीये, पण त्यांनी जोखीम पत्करली, धोका पत्करला आणि ते प्रत्यक्षात रिअलिस्टिक थिंकिंग ते थॉट उतरवलं, प्रत्यक्षात स्वप्न पूर्ण केलं, सत्यात उतरवलं. आता दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर त्यांचे चिरंजीव मुकेश अंबानी साहेब त्यांनी जिओची स्थापना केली 2007 मध्ये. नंतर 2018 मध्ये प्रॉफिटेबिलिटी सुरुवात झाली. तर मित्रांनो, आता लेटेस्टचं उदाहरण आहे, लक्षपूर्वक आहे का मित्रांनो, की रिअलिस्टिक थिंकिंग कसं असतं. अनंत अंबानी साहेब यांचं लग्न झालं 12 जुलैला. तर लग्नाची तयारी जी आहे ती वर्षभर आधीपासून सुरू होती. मग वर्षभरापासून तयारी सुरू होती. प्री वेडिंग शूटिंग पण झालं. जामनगर येथे प्री वेडिंग शूटिंग झालं. इटली क्रूजवरती पण शूटिंग झालं. आणि शूटिंग म्हणजे प्री वेडिंगचा खर्च 2,570 कोटी एवढा खर्च होता. आणि लग्न झालं, लग्नामध्ये 2,430 कोटी, म्हणजे टोटल खर्च झाला 5,000 करोड. आणि या लग्नामध्ये मोठे मोठे सेलिब्रिटी, मोठे मोठे गायक, मोठे मोठे बिझनेसमॅन आलेले होते. तर लग्न झालं. आता बघा रिअलिस्टिक थिंकिंग कसं असतं. वर्षभराआधी 6 महिन्याआधी जिओचं रिचार्ज होतं 240 रुपये आणि महिन्याचं रिचार्ज आता त्यांनी फक्त 60 रुपये वाढवले. 60 रुपये वाढवल्या. लक्षपूर्वक आहे का, म्हणजे 6 महिन्याआधी, वर्षभर आधी जिओचं रिचार्ज होतं 240 रुपये आणि 60 रुपये वाढवले. आता जिओचे युजर्स आहेत 47 करोड. 47 करोड युजर्स आहेत जिओचे. आता 60 रुपये वाढवले. मग तुम्ही असं म्हणणार नाही ना की यार आता नको, 60 रुपये वाढले, मी रिचार्ज काही मारणार नाही. रिचार्ज करावं लागेल. मग एका महिन्याच्या रिचार्जवरती 60 रुपये वाढवले तर तुम्ही कॅल्क्युलेट करा, 47 करोड मल्टीप्लाइड बाय 60 रुपये किती होतात? 2,820 करोड रुपये महिन्याला. आणि दुसऱ्या महिन्यात जर रिचार्ज केलं तर प्रॉफिटेबिलिटी 700 कोटीच्या वर जाते. तर मित्रांनो, इथे कसं आहे की काही लोक म्हणतात की बाबा पैसे आहेत, मग ती जेलसी निर्माण होते. लक्षपूर्वक आहे का, पण त्यांची रिअलिस्टिक थिंकिंग किती स्ट्रॉंग असते. वर्षभराआधीपासून प्लॅनिंग, नियोजन कसं असतं. आता रिअलिस्टिक थिंकिंग जे आहे ना, तुमचं जे उद्देश आहे, तुमचं जे ध्येय आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग, कला, कौशल्य, गुण हे सर्व देतं. तुमचं रिअलिस्टिक थॉट म्हणजे थिंकिंग जे आहे ते स्ट्रॉंग असेल तर. मग मित्रांनो, तुमचं जे रिअलिस्टिक थिंकिंग आहे ते उद्देश सफल करण्यासाठी खूप मोलाचा वाटा असतो रिअलिस्टिक थिंकिंगचा. आता रिअलिस्टिक थिंकिंग जे आहे तुमची बिलीव्ह सिस्टीम खूप स्ट्रॉंग करते. आणि रिअलिस्टिक थिंकिंग जी आहे ती संकटामध्ये
संकटामध्ये मित्रासारखी असते मित्रांनो. रिअलिस्टिक थिंकिंग ही संकटामध्ये मित्रासारखी असते. रिअलिस्टिक थिंकिंग ही खरं तर सुरक्षा प्रदान करते, सिक्युरिटी देते, सक्सेस मिळवून देते. आणि रिअलिस्टिक थिंकिंग जे आहे ना, खरं म्हणजे रिअलिस्टिक थिंकिंगचा आपल्या आयुष्यामध्ये मोलाचा वाटा असा असतो की आपलं आयुष्य पण बदलून टाकतं, आयुष्य पण घडवतं. मग ध्येयप्राप्ती होते. ध्येयप्राप्तीसाठी सुद्धा खूप रिअलिस्टिक थिंकिंगचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो. म्हणून मित्रांनो, रिअलिस्टिक थिंकिंग जो विचार असतात त्यावरती तुम्ही काम करा आणि प्रत्यक्षात आपले स्वप्न सत्यात उतरवा. रिअलिस्टिक थिंकिंगचा तुम्हाला अर्थ समजला असेल तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन संकल्पना घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.